श्री गणेश शारदांबा दत्तात्रेयेभ्यो नमः. ओम आदित्यै नमः. ओम नमस्कार. 14 डिसेंबर 2020 रोजी जे सूर्यग्रहण झालं त्याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात, काळाची पावलं साधारणतः कुठल्या दिशेने पडू शकतील याचा अंदाज घेणारा एक व्हिडिओ मी बराच आधी बनवला होता. त्यानुसार काही गोष्टी ज्या घडल्या त्याचा आधी थोडासा पाठपुरावा घेऊया, कारण त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या व्हिडिओमध्ये मी पहिल्याच बुलेटमध्ये म्हटलं होतं की गुप्तहेरगिरीशी संबंधित काही महत्त्वाच्या बातम्या येऊ शकतात किंवा तशा कारवायांमध्ये वाढ होऊ शकते. सूर्यग्रहण झाल्या झाल्या अगदी लागलीच अमेरिकेने ऑफिशियली डिक्लेअर केलं की रशियानी कधीही यापूर्वी केली नव्हती इतकी प्रचंड प्रमाणावर हेरगिरी केलेली आहे. विशेषतः मागच्या 5 वर्षांमध्ये जितकी केली नव्हती त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त हेरगिरी नजीकच्या काळामध्ये रशियाने अमेरिकेमध्ये केलेली आहे. त्यानंतर जल आपत्तींबद्दल मी भाकीत केलं होतं की जल आपत्ती येण्याची शक्यता आहे. अनफॉर्च्युनेटली ऑस्ट्रेलियाला आणि दक्षिण गोलार्धामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळ आलं. टॉरेन्शियल रेन अनेक ठिकाणी झाला. कित्येक लोकांना शहरं सोडून स्थलांतर करावं लागलं. इतकंच काय तर जपानमध्ये कधी नव्हे ती जवळ-जवळ मागच्या 10 वर्षात या काळात झाली नव्हती इतकी बर्फवृष्टी अचानक झाली. अमेरिकेतल्या कित्येक शहरांमध्ये अचानक बर्फवृष्टी झाली जी अनपेक्षित होती. काही शहरांमध्ये नेहमीपेक्षा जास्ती थंडीची लाट आली. हे सगळं जलराशींचं कार्य असतं. वृश्चिक रास ज्येष्ठा नक्षत्रामध्ये हे ग्रहण झालं होतं. त्या अनुषंगाने आपण त्याचा अंदाज बांधला होता. तेव्हा मी अजूनही एक गोष्ट त्यात लिहिली होती, की मेडिकल ब्रेक थ्रू लगेचच येण्याची शक्यता आहे. गमतीची गोष्ट अशी, की ग्रहण झाल्या-झाल्या अगदी लागलीच अनेक देशांनी व्हॅक्सिन वापरण्यावर मोठ्या प्रमाणावर परवानगी दिली आणि मोठ्या प्रमाणावर व्हॅक्सिनेशन कोरोनाच्या विरुद्ध सुरू झालं. सगळ्यात महत्त्वाचा ग्रहणामध्ये मी मुद्दा मांडला होता ते म्हणजे बुधाची क्षेत्र बाधित होऊ शकतात. अर्थात बुधाचं सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र असतं ते म्हणजे प्रवास. कोरोनाचा नवीन स्ट्रेन लक्षात आल्यानंतर अनेक देशांनी प्रवासावर पुन्हा एकदा निर्बंध आणले. लॉकडाऊन अनेक देशांनी इम्पोज केलं जनतेवर. इंग्लंडमधनं बाहेरच्या देशांमध्ये होणारी प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अनेक देशांनी इंग्लंडमधनं विमानं येण्यावर बंदी घातलेली आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये जो साधारणपणे नाताळचा, ख्रिसमसचा जो सीझन असतो, तो भरपूर प्रवासाचा आणि उत्साहाचा सीझन असतो. तो मागच्या वर्षी छान प्रकारे पार पडला. हे अनेक दशकांनंतर येणारं पहिलं वर्ष आहे, की जेव्हा नाताळचा सीझन असून सुद्धा प्रवास जवळ-जवळ ठप्प झालेला आहे आणि लोकांवर प्रवासासाठी निर्बंध वेगवेगळ्या सरकारनी आणलेले आहेत. त्यामुळे बुधाची क्षेत्र निश्चितपणे बाधित झालेली आहेतच. इतकंच काय तर युरोपियन युनियननी डिजिटल मार्केट संबंधी जे नियम आहेत, ते पूर्णपणे ओव्हरहॉलिंग करायचा निर्णय घेतलेला आहे, जे पुन्हा एकदा बुधाच्या अंमलाखाली येतं कारण त्याचा थेट संबंध डिजिटल व्यापाराशी असतो. अ, अनेक प्रकारे वृश्चिक राशीशी, बुधाशी संबंधित बारीक-सारीक घटना घडलेल्या तुम्हाला दिसून येतील जर तुम्ही आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बारकाईने विचार केला असेल तर. अगदी वृश्चिकेशी संबंधित सटल घटना कशा घडल्या हाही धांडोळा जर घ्यायचा झाला, तर जगद्विख्यात रहस्यकथा लेखक जॉन ल कार यांचा मृत्यू ग्रहणाच्याच आसपास झाला. ते अतिशय विख्यात होते, जगद्विख्यात होते आणि अर्थातच त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा त्यांच्या कादंबऱ्यांनी उचल घेतलेली आणि रहस्यकथा या वृश्चिकेच्या अंमलाखाली येतात हे आपल्याला ठाऊक आहे. अ, न भूतो न भविष्यती किंवा हिस्टॉरिक म्हणता येईल असा एक निर्णय अर्जेंटिना सरकारने घेतला तो म्हणजे अबॉर्शन लीगलाइज करायचा निर्णय घेतला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अबॉर्शनचा संबंध हा वृश्चिक राशीची किंवा अष्टम स्थानाशी असतो. इथिओपियामध्ये वांशिक संघर्ष उफाळून आला आणि शेकडो लोकांची कत्तल करण्यात आली. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, ज्या वृश्चिक राशीशी किंवा ज्येष्ठा नक्षत्राशी संबंधित असतात, अ, बुधाशी संबंधित असतात, त्यांच्यामध्ये मोठी उलथापालथ आपल्याला झालेली दिसून येईल. शेअर मार्केटमध्ये काय चाललेलं आहे हे आपण पाहताच आहात. इंडेक्स रिलेटेड गोष्टींमध्ये काय चढ-उतार होत आहेत हे आपण अनुभवताच आहात. तर त्यामुळे हे मांडायचं कारण असं, की ज्यावेळेला आपण एखाद्या काळाचा एनालिसिस करतो, त्यावेळेला भाकीत म्हणण्यापेक्षा काळाचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने आपण अभ्यास केला तर आपल्याला बारीक ते मोठ्या प्रमाणावर घटना कशा घडतात आणि काळाला त्या सुसंगत कशा असतात, ग्रहस्थितीला त्या सुसंगत कशा असतात हे आपल्या लक्षात येतं. हा व्हिडिओ झाल्यानंतर अनेक जणांनी, खूपच जणांनी मला विनंती केली, की "सर फेब्रुवारी महिन्यामध्ये षडग्रही येणार आहे. तर त्या षडग्रहीचे परिणाम कसे होतील? साधारण त्यावेळेला कोणी काय काळजी घ्यायला हवी? याचा एक आम्हाला अंदाज द्या." त्याचप्रमाणे तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रत्येक राशीनुसार काय काळजी घ्यायला हवी, मेष ते मीन हेही मांडण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या षडग्रहीबद्दल बोलणार आहे. षडग्रही म्हणा, सप्तग्रही म्हणा, त्याबद्दल बोलणार आहे आणि त्यानंतर
मेदिनीय रित्या त्याचे काय परिणाम होऊ शकतात त्याचाही आपण आढावा घेऊ आणि प्रत्येक रास प्रधान व्यक्तींनी काय काळजी घ्यायची आहे हा मुख्य काळजी घेण्याच्या दृष्टीने आपण त्याचा विचार करू. तर मी तुमच्या नोंदीसाठी प्रेझेंटेशन शेअर करतो आणि सुरुवात करतो. फेब्रुवारी 2021 मधील मकर राशीत होणारी षडग्रही किंवा प्लुटो जर गृहीत धरला तर सप्तग्रही ही 11 फेब्रुवारी 2021 ची कुंडली आहे. 11 फेब्रुवारी 2021, 10 फेब्रुवारी 2021 ला चंद्र मकर राशीमध्ये येणार आहे. त्याच्या बराच काळ आधी इतर ग्रह ऑलरेडी मकर राशीमध्ये ठाण मांडलेले असतील. त्यामुळे साधारणतः 11 फेब्रुवारीच्या आधीचे 15 दिवस आणि नंतरचे अमावास्या 11 फेब्रुवारीची आणि मग नंतरचे 15 दिवस असा साधारणपणे महिनाभराचा जो कालावधी आहे, त्या कालावधीला मी पुढे मांडलेलं विवेचन लागू करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. आपण जर त्या दिवशी जर कुंडली पाहिली, मी मेष लग्नाची कुंडली घेतलेली आहे कारण समजायला सोपी पडते. तर ग्रहस्थिती अशी असेल, की मेष राशीतच मेषेचा स्वामी मंगळ आहे आणि त्याच्यासोबत हर्षल आहे. मेष ही विस्फोटक रास आहे. त्याच्यात 2 मंगळ हर्षलासारखे विस्फोटक ग्रह आहेत. त्यानंतर जर तुम्ही पाहाल तर मकर राशीमध्ये शनी, शुक्र, बुध, गुरु, रवी, चंद्र आणि प्लुटो असे एकूण 7 ग्रह आहेत. 11 फेब्रुवारीला चंद्र रवीची ज्यावेळेला पूर्ण अंशात्मक युती होईल तेव्हा ती मकर रास 29 अंशाच्या आसपास होईल. म्हणजेच मकर रास, धनिष्ठा नक्षत्र आणि कन्या नवम अंशामध्ये अमावास्या होईल. पूर्णपणे ओव्हरलोडेड अशी परिस्थिती मकर राशीमध्ये आहे. त्यानंतर मजेची गोष्ट अशी की मकर ही पृथ्वी रास असताना त्यात अशी सगळी बळकट ग्रहस्थिती असताना राहू सुद्धा पृथ्वी राशीमध्येच म्हणजे वृषभ राशीमध्ये आहे. जे ज्योतिषी किंवा जे अभ्यासक कालसर्पयोग मानतात त्यांच्यासाठी परफेक्ट कालसर्पयोग सुरू आहे. की राहू आणि केतू पासून राहू पर्यंतचं अंतर पाहायचं असतं. त्याच्यामध्ये सगळे ग्रह बसलेले आहेत. मी वैयक्तिकरित्या कालसर्पयोग फारसा मानत नाही. पण कालसर्पयोगाची जी पोझिशन तयार होते ग्रहस्थितीची तेव्हा एक बॅलन्स मात्र हल्लेला असतो हे निश्चितपणे. की मागच्या वर्षी सुद्धा ज्यावेळेला कोरोना प्रकरण आलं, ग्रहण झालं 26 डिसेंबरचं, तेव्हा सुद्धा कालसर्पयोग जोरदार काही काळ चालू होता आणि नंतरची परिस्थिती काय आली आपण बघतो. याच्यामागचं कारण कालसर्पयोगामध्ये सगळे ग्रह एका बाजूला एकवटलेले असतात. त्यामुळे साहजिकच एक प्रकारचा बॅलन्स हलतो आणि ते ज्यावेळेला एखाद्या राशीमध्ये स्टेलियम किंवा मोठी युती त्यांची होते त्यावेळेला ती रास ही सेन्सिटिव्ह, चांगल्या वाईट दोन्ही बाजूनी अतिशय प्रखरपणे उद्दीपित होत असते. हे आपण लक्षात घ्यायला हवं. तर यातली ग्रहस्थिती पण जर आपण बघितली तर मंगळ जर तुम्ही पाहाल तर 23 अंश आहे मेष राशीमध्ये आणि बुध आहे 22 अंश मकर राशीमध्ये. रवी आणि चंद्र सुद्धा मकरेच्या शेवटी शेवटी येतील तेव्हा ते मंगळाच्या कुयोगामध्ये येतील. म्हणजेच चंद्र, रवी आणि बुध वक्री आहे त्यावेळेला. या तिघांची मंगळाशी अंशात्मक कुयोग असेल, अंशात्मक केंद्रयोग असेल. शुक्र, शनी आणि गुरु यांची युती मकर राशीमध्ये सुरू आहेच. तर आता ह्या साऱ्याचे साधारणतः अर्थ कसे लावायचे त्याकडे आपण जाऊया. की ह्या कुंडलीमध्ये तुम्ही पाहिलं की बहुतेक ग्रहस्थिती ही मकर राशीमध्ये एकवटलेली आहे आणि त्याला तितकंच फोर्स निर्माण करणारा, त्याच्यामध्ये तितकाच संघर्ष निर्माण करणारा केंद्रयोगामधला मंगळ मेष राशीमध्ये आहे. अर्थातच सगळी ग्रहस्थिती ही प्रामुख्याने मेष आणि मकर राशीमध्ये एकवटली असल्यामुळे या 2 राशींमधला तो केंद्रयोग असल्यामुळे संघर्ष आहे. आता मेष आणि मकरेमधला संघर्ष हा 2 सत्ता राशींमधला संघर्ष असतो. की मेष ही मंगळाची अग्निरास आहे. तिला अग्निरास आणि मकर ही पृथ्वी रास. अग्नी आणि पृथ्वी तत्व ही परस्पर विरोधी तत्व आहेत हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे एकीकडे सरकार, अधिकार, सत्ताधीश दर्शवणारी, हुकुमशाही दर्शवणारी मेष राशीची शक्ती, जी ज्वलंत शक्ती आहे, जी झळाळणारी, पुढे जाणारी शक्ती आहे, अतिशय असंयमी शक्ती आहे ती, वर्सेस मकर राशीची शक्ती म्हणजे सामान्य जनता दर्शवणारी, शेतकरी, कष्टकरी समाज दर्शवणारी, पायाभूत कार्य, पायाभूत काम करणारा समाज दर्शवणारी, प्रजा दर्शवणारी शक्ती जी आहे. असा एक सत्ता विरुद्ध प्रजा, एक अधिकार विरुद्ध पायाभूत कष्टकरी समाज असा एक संघर्ष मेष आणि मकर राशीमध्ये तुम्हाला दिसून येईल. एक प्रकारचा तो सत्ता संघर्ष असेल, हक्कांसाठी केलेला संघर्ष असेल. कारण कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये या राशी लग्नस्थानात आणि दशमस्थानामध्ये येतात. मेषाची अस्थिर शक्ती आहे, उतावीळ शक्ती आहे, संयम मेषाकडे अजिबात नाहीये, अनिर्बंध शक्ती ती आहे, तात्कालिक विचार करणारी आहे आणि लगेच झेप घेणारी आहे, हल्लेखोर आहे वेळप्रसंगी, स्वतःचं प्रोटेक्शन लगेच करायला तत्पर राहणारी आहे. या उलट मकरेची ही स्थिर शक्ती आहे, संयमी आहे, तिला दूरदृष्टी आहे, तात्कालिकता नाही, सोशिक शक्ती आहे
असा मेष विरुद्ध मकर ह्या पूर्ण अपोजिट टेंडन्सीचा हा संघर्ष राहणार आहे. ह्या दोन्ही राशी शत्रुग्रहांच्या येतात हे तुम्हाला ठाऊक आहेच. मेषाची अनिर्बंध वागणारी शक्ती, उठाव करणारी शक्ती, कायदे मोडणारी शक्ती, वेळप्रसंगी एखाद्याला वाकवणारी, नमतं घ्यायला लावणारी, झुंज करणारी शक्ती, याविरुद्ध मकरेची बंधनं जपणारी शक्ती, कायदा पाळणारी शक्ती आहे. त्यामुळे किती टोक आहे या 2 ग्रहस्थितींमध्ये हे तुमच्या लक्षात येईल. आणि मेषेचा मालकच मेषेत आहे. मकरेचा मालकच मकरेमध्ये आहे, म्हणजे मंगळ आणि शनी. हे 2 परस्पर विरोधी ग्रह आपापल्या राशीनं धरून आहेत म्हटल्यानंतर त्या राशींच्या शक्ती ह्या दामदुपटीने कार्यरत होतात. आणि अशा वेळेला जेव्हा ह्या 2 केंद्रक योगामध्ये येणाऱ्या राशींमधनं जेव्हा संघर्ष निर्माण होतो ग्रहस्थितीचा, तेव्हा मोठी दोलायमान परिस्थिती किंवा संघर्षकारक परिस्थिती निर्माण होऊ शकते. संघर्ष प्रत्येक वेळेला वाईट असतो अशातला भाग नाही. तो नीट मनूवर केला तर योग्य दिशेने जाऊ शकतो. पण जेव्हा बरेच ग्रह त्यामध्ये येतात, त्यावेळेला एक प्रकारचा गोंधळ माजण्याची शक्यता असते. कारण प्रत्येक ग्रहाची कार्यशैली त्याच्यामध्ये स्वतःचं मत पेरीत असते हे लक्षात घ्या. तर त्यामुळे थोडंसं ग्लोबल लेव्हलला किंवा मेदिनी या लेव्हलला आपण या ग्रहस्थितीचे परिणाम काय होतील याचा विचार जर करायला लागलो, तर मी इथे काही नोंदी केलेल्या आहेत. ते म्हणजे अर्थातच मंगळाचा अंतर्भाव आहे आणि एक मजेची गोष्ट अशी आहे ना, की मेषेचा मालक मंगळ हा स्वनवमांशातच आहे, वृश्चिक नवमांशात आणि शनी सुद्धा मेष नवमांशात आहे. म्हणजे मेष आणि मकर या 2 राशींमधनं संघर्ष असताना त्यांचे मालक, परस्पर विरोधी मालक हे मंगळाच्या नवमांशात आहे. म्हणजे खळबळ काय प्रमाणात माजू शकते हे लक्षात घ्या. अर्थात ही प्रत्येक वेळेला दृग्गोचर होते अशातला भाग नाहीये. पण दृग्गोचर होणारी जर खळबळ जी असेल ती इथे मांडायचा मी प्रयत्न केलेला आहे, की जमीन, वास्तू, सीमा म्हणजे बॉर्डर्स अशा प्रकारे जमिनीशी संबंधित काहीतरी तणाव किंवा संघर्षकारक घटना समोर येण्याची शक्यता आहे. सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा क्षेत्राशी संबंधित किंवा हक्कांशी संबंधित काही ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. याची उदाहरणं जर घ्यायची झाली तर भूकंप होण्याची शक्यता आहे. एखादं कुठेतरी मोठ्या मॅसिव्ह लेव्हलला भूस्खलन होण्याची शक्यता आहे किंवा हिमप्रपात होण्याची शक्यता आहे. जमीन बळकावण्यासारख्या घटना घडू शकतात. नेटिव्ह लोकांचे जे प्रश्न असतात, अर्थातच ते तात्कालिक किंवा भौगोलिक क्षेत्राशी संबंधित असतात. तात्कालिक नव्हे, भौगोलिक क्षेत्राशी संबंधित असतात. तर ते प्रश्न तात्कालिक स्वरूपाने डोकं वर काढण्याची शक्यता आहे. अंतर्गत म्हणजे देशांतर्गत किंवा राष्ट्रांतर्गत किंवा राष्ट्रांमधील एखादा सीमा प्रश्न उफाळून येऊ शकतो. लक्षात घ्या, मागच्या एप्रिल महिन्यामध्ये मकर राशीतनं असाच एक मोठा केंद्रयोग झालेला होता. लकीली त्यावेळेला त्यामध्ये मंगळाचा अंतर्भाव नव्हता. पण लगेचच त्यानंतर आपलं इंडिया चायना बॉर्डर प्रकरण उफाळून आलं. त्याच सुमारासमध्ये जून-जुलै मधली ग्रहणं सुद्धा झालेली होती त्यावेळेला. ह्या वेळेला मंगळ शनीमध्ये अंशात्मक केंद्रयोग नाही हे आपलं लक समजायचं. पण तरीही मेष मकर राशीतनं होणारा संघर्ष हा भारताच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो आणि शेजारील राष्ट्रांशी जो संघर्ष आपला होतो त्या दृष्टीने महत्वाचा असतो. त्यामुळे पुन्हा एकदा सीमा प्रश्नाकडे काही महत्वाच्या घडामोडी घडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. काही संघर्ष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मेष आणि मकर या दोन्ही राजकारणी, सत्ताकारणाशी संबंधित राशी आहेत. लग्न दशमात पडणाऱ्या असल्यामुळे. त्यामुळे राजकारणामध्ये, राज्यशकटामध्ये एखादी घुसळण करणारी एखादी खळबळजनक घटना समोर येण्याची शक्यता आहे. सहसा मेष आणि मकरेची शक्ती बघता सरकार, कायदा आणि अधिकारी वर्ग विरुद्ध तळागाळाचा कष्टकरी समाज असा एक संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. सामाजिक आंदोलनं जी सुरू असतील त्यांना कदाचित हिंसक वळण लागू शकतं किंवा त्यांची तडकाफडकी दिशा बदलू शकते. सध्या शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेतच. अ, आणि त्यांना कदाचित हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. थोडीशी खबरदारी घ्यायला लागेल किंवा नवीन काही आंदोलनं उफाळून येऊ शकतात. सामाजिक अस्थिरता निर्माण होणारं ज्याला सोशल अनरेस्ट म्हणतो, असं थोडंसं हे ग्रहमान आहे. अ, त्यामुळे सामाजिक क्षेत्रांशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी त्याबद्दल थोडेसे सजग राहायला हवं. मुख्यतः मकर राशी ओव्हरलोडेड असल्यामुळे शनी प्रधान क्षेत्रांमध्ये खळबळजनक घटना माजू शकते आणि भारताला त्या दृष्टीने विशेष जागरूक राहायला हवं. कारण भारतावर मकरेतील ग्रहस्थितीचा प्रभाव हा विशेषपणे जाणवून येतो. की शनीची क्षेत्र कुठली असतात तर पायाभूत म्हणजे त्याला फंडामेंटल इंडस्ट्री आपण म्हणतो. ती क्षेत्र, मग बांधकाम क्षेत्राशी संबंधित गोष्टी, हेवी मेटल इंडस्ट्री त्यामध्ये येते. धातू, खनिज आणि तेलांशी संबंधित गोष्टी त्यामध्ये येतात. उत्खनन क्षेत्र त्यामध्ये येतं, शेती येते, कोळसा येतो, चर्म उद्योग येतो. एकंदरीत लेबर क्लास आणि नोकरशाही वर्ग की जो लोअर मिडल लेव्हलला काम करणारा जो वर्ग असतो त्यांच्या संबंधित कदाचित काही एखादी महत्वाची घटना, एखाद्या मोठ्या कायद्यामध्ये बदल, एक सरकारचा स्टँड चेंज होणं किंवा एखादं रूल्स अँड रेग्युलेशन त्यांच्याबद्दल इम्प्लिमेंट केले जाणं, या गोष्टींची पण शक्यता नाकारता येत नाहीये किंवा ह्या वर्गाकडनं एखादा उठाव एखाद्या मोठ्या नावाजलेल्या कंपनीमध्ये होणं वगैरे ह्याही शक्यता नाकारता येत नाहीये.
सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि पुढील हा काळ मकर राशीमध्ये जोवर गुरु शनी युती आहे आणि आता पुढेही गुरु आता अतिचारी गतीने कुंभेत जाईल, मग पुन्हा 2 महिन्यांसाठी मकरेमध्ये पुन्हाही परत येईल. अ, हा पृथ्वी राशीमधला सध्या गुरु आहे. इव्हन शुक्र सुद्धा पृथ्वी राशीमध्ये गुरु शनीच्या युतीमध्ये आहे. त्यामुळे अर्थातच बँकिंग सेक्टर, फायनान्स सेक्टर आणि इकॉनॉमिक सेक्टरमध्ये म्हणजेच आर्थिक क्षेत्रामध्ये एखादी खळबळजनक घटना घडण्याची शक्यता आहे. एखादा आततायी आर्थिक निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा अविचारी आर्थिक निर्णय सरकारकडनं घेतला जाऊ शकतो. इंडिव्हिज्युअल लेव्हललाही हे घडू शकतं. त्यामुळे गुरु सारखा ग्रह मकर राशीमध्ये इतर ग्रहांच्या साहचर्याने असल्यामुळे वरवरून मलमपट्टी केली जाऊ शकते. पण ठोस उपाययोजना ज्याला आपण म्हणतो ती थोडीशी कठीण वाटेल. त्यामुळे फोक्शी वाढ ज्याला आपण म्हणतो, झालीच तर फोक्शी वाढ होण्याची शक्यता आहे. फंडामेंटल गोष्टींवर काम करताना नको ते नको ती आपण न पेलणारी उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवली तर बरं होईल असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा, की बुध वक्री आहे. बुध वक्री हा ह्या अमावास्येला 11 फेब्रुवारीच्या सगळ्यात सेन्सिटिव्ह फॅक्टर आहे. पुन्हा एकदा प्रवास, मीडिया, कम्युनिकेशन, लॉजिस्टिक्स अशा बुधाशी संबंधित क्षेत्रांमध्ये एखादी अनपेक्षित किंवा अपघाती घटना किंवा अचानक एखाद्या बदलाची घटना समोर येऊ शकते. समाजाशी इंटरनेटही त्यामध्ये आलं. समाजाशी जास्त संबंध असणाऱ्या कायद्यांमध्ये एखादा महत्त्वाचा बदल येऊ शकतो किंवा जिथे फंडामेंटल कोर गोष्टी नेसेसिटीशी संबंधित जे कायदे असतात, त्याच्यामध्ये एखादा नवा कायदा येऊ शकतो. मकरेमध्ये रवी आणि वक्री बुध हे मेष मंगळाच्या कुयोगामध्ये आहेत. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या नेत्याला आजारपण येऊ शकतं, अपघाताला सामोरं जावं लागू शकतं किंवा एखादा हल्ला किंवा पीडा त्याच्या संदर्भात घडू शकते. विशेषतः स्त्री नेत्यांनी जास्ती काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ग्रहस्थितीमुळे मेष आणि मकरेतल्या तूळ आणि कर्क राशी सुद्धा ग्रहांच्या दृष्टीमुळे बाधित होतात. त्यामुळे होम अफेअर्सशी संबंधित काही महत्वाची घटना किंवा अनपेक्षित ताण, अशांतता निर्माण होऊ शकते. विशेषतः ज्यामध्ये स्त्रियांचा संबंध जास्ती येतो, अशा क्षेत्रांमध्ये काही खळबळ माजू शकते किंवा दडपशाही केली जाऊ शकते. ह्या गोष्टी अनुभवास येऊ शकतात. वैयक्तिक रित्या जर आपल्याला लक्षात घ्यायचं झालं, तर आपण प्रत्येक राशीनुसार आपण थोडासा अंदाज बांधत जाऊ. एक गोष्ट लक्षात घ्या, की ज्यावेळेला आपण गोचर ग्रहस्थिती लक्षात घेतो, त्यावेळेला आधी मूळ कुंडलीमध्ये जर समान योग असतील, की जे गोचरीमध्ये पण येतात, तर ती गोचर ग्रहस्थिती निश्चितपणे अनुभवायला येते. पण मूळ कुंडली, ही गोचर कुंडलीतले ग्रहस्थिती जी तात्कालिक स्वरूपाची असते, त्याला पोषक नसेल, प्रोटेक्टिव्ह असेल, तर गोचरीमध्ये होणारी ग्रहस्थिती ही इफेक्टलेस जाते, ती पॅसिव्हली, इनर्टली जाते. तेवढा त्याचा परिणाम येत नाही. त्यामुळे इथे जे मी मांडलेलं आहे आणि इथे जे मी मांडलेलं आहे ते विशेष करून काळजी घेण्याच्या दृष्टीने काय करावं हे मांडलेलं आहे. त्यामुळे एकदम नकारात्मकरित्या ज्या गोष्टी ज्या मी इथे सांगितलेल्या असतील, त्या एकदम डोक्यावर घेऊ नका. तर त्या समजून घ्या आणि पुढील 15 दिवसांसाठी किंवा या महिनाभराच्या काळासाठी आपण सतर्क राहायला हवं ह्या दृष्टीने त्याचा कन्स्ट्रक्टिव्हली, पॉझिटिव्हली वापर करा. तर मेष रास किंवा मेष लग्न ज्यांचं आहे, म्हणजे ज्यांचा चंद्र मेष राशीमध्ये आहे किंवा मेष लग्न ज्यांचं आहे, त्यांच्या दृष्टीने 11 फेब्रुवारीची अमावास्या ही दशम स्थानामध्ये होईल. दशमस्थान तसंही ओव्हरलोडेड आहे. सध्या शनीचं भ्रमणही दशम स्थानातनं सुरू आहे. त्यामुळे कामाचा ताण हा वाढणार आहेच. करिअर किंवा प्रोफाईलमध्ये अनपेक्षित बदल सामोरे येऊ शकतात. एखादी ध्यानीमनी नसताना एखादी असाइनमेंट वगैरे येऊ शकते. नोकरी बदलायचा निर्णय मात्र 21 फेब्रुवारी नंतर घ्या, कारण 21 फेब्रुवारी पर्यंत बुध वक्री आहे दशम स्थानामध्ये. तो मार्गी झाल्यानंतर नोकरी बदलायचे निर्णय घ्या. एखादी समोरून ऑफर आली तरी तात्काळ लगेच नोकरी सोडायचा निर्णय घेऊ नका. 21 फेब्रुवारीपर्यंत थांबा, वाट बघा आणि मग तो निर्णय घ्या. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या दृष्टीने कामाच्या बाबतीत म्हणजे ऑफिशियल कम्युनिकेशन अतिशय सतर्कपणे करा. घाईघाईमध्ये पाठवलेला एखादा ईमेल, घाईघाईमध्ये एखाद्या केलेलं कम्युनिकेशन हे कदाचित चुकीचं किंवा अंगाशी येणारं ठरू शकतं. सोशल मीडियावर सावध राहा. उगाचच काहीतरी विस्फोटक किंवा उगाचच संघर्ष करणारी एखादी पोस्ट वगैरे करू नका. ती तुमच्या अंगाशी येऊ शकते किंवा अननेसेसरीली ती मोठं डिस्कशन क्रिएट करू शकते, ज्याची गरज नाहीये. शेजाऱ्यांशी किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी वादविवाद संभवतात. त्या दृष्टीने थोडंसं कॉर्डियल, थोडंसं समजूतदार धोरण बाळगा, म्हणजे त्रास होणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या खूप एनर्जी देणारा मंगळ तुमच्या राशीतनं किंवा लग्नस्थानातनं चाललेला आहे. चर राशीमध्ये भरपूर ग्रहस्थिती आहे, त्यामुळे उतावीळ निर्णय घेण्याची, घाईघाईने निर्णय घेण्याची शक्यता जास्ती आहे. तसे निर्णय घेऊ नका. सणकेत आलं आणि घोड्यावर बसल्यासारखं धावत सुटलो असा प्रकार करू नका. थोडंसं संयम बाळगा. एक पाऊल, कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना एक पाऊल मागे या. सावधगिरीने विचार करा आणि मग ते पाऊल पुढे टाका.
निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा झालेला दिसून येईल. तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या नातलगाला पायाला इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाय जपा. अ, अविचारी साहस अंगाशी येऊ शकतं हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोट्या ते मोठ्या प्रमाणावर कायदे किंवा रूल्स एंड रेग्युलेशन्स जे असतात, नियम जे असतात, ते मोडणं अंगाशी येऊ शकतं. ते मोडायला जाऊ नका. आई आणि मुलांशी वाद संभवतो किंवा त्यांच्या आरोग्याशी संबंधित काही त्रास अनुभवायला येऊ शकतात, चिंता अनुभवायला येऊ शकतात. तेव्हा तुमच्या आईला, तुमच्या मुलाबाळांना ह्या 15 दिवसांच्या किंवा महिनाभराच्या काळामध्ये थोडंसं त्यांचं आरोग्य जपायला सांगा, सजग राहायला सांगा. वास्तुयोग तसाही सध्या तुमचा सुरू आहेच. पण आत्ता लागलीच काही बोलणी सुरू असतील आणि लगेचच ह्या 11 फेब्रुवारीच्या दरम्यानच काही बोलणी फायनल करायची असतील, तर थोडंसं सावध राहा. विशेषतः काही करार करायचे असतील, खरेदी-विक्रीचे वगैरे, तर 21 फेब्रुवारी नंतर ते करार फायनल करा. करारातल्या व्यावसायिक करारातल्या ज्या काही अटी असतात त्या रिव्हिजिट करा. ते फार गरजेचं आहे. वृषभ रास किंवा वृषभ लग्न असलेल्या व्यक्तींना ही अमावास्या नवम स्थानामध्ये पडणार आहे. नवमेश तिथे आहे त्यामुळे तो खूप गोष्टी बॅलन्स करेल. पण इतर ग्रहस्थिती थोडीशी अनिष्ट असल्यामुळे प्रवासामध्ये पीडा किंवा संकटं उद्भवू शकतात. चोरीची एखादी घटना प्रवासामध्ये घडू शकते. धार्मिक गोष्टी करताना किंवा कायद्याशी संबंधित गोष्टी करताना काही तणाव किंवा संकट अनुभवायला येऊ शकतात. सावधगिरी बाळगा. वडील किंवा गुरुतुल्य व्यक्ती जे असतील किंवा महत्त्वाचे सल्लागार जे असतील, त्यांच्या संबंधी काही चिंता निर्माण होतील. एखादा चुकीचा सल्ला मिळालाय, एखादा दिशाभूल करणारा सल्ला मिळालाय, एखादा वरवरून छान वाटणारा पण आतमध्ये त्यात काही बेसिस नाही, असा एखादा सल्ला मिळालाय, अशी शक्यता आहे. जरा थोडंसं सावधगिरी बाळगा. मुख्य म्हणजे आपल्या परिचयातल्या ज्या मोठ्या किंवा आदर आपण ज्यांना दाखवतो, अशा व्यक्ती आहेत, त्या आपल्या शब्दांनी दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. वाहन आणि घरगुती अपघातापासून तुम्हाला जपावंच लागेल. कारण चतुर्थेश रवी हा चंद्रासोबत मंगळाच्या केंद्रयोगात असणार आहे. पायाला इजा होण्याची शक्यता आहे. नवे व्हेंचर जर काही करायचे डोक्यामध्ये असेल, तर त्याबद्दल तडकाफडकी निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता आहे. अ, वृषभ रास असल्यामुळे तडकाफडकी निर्णय घेण्याचं तुमचं वृत्ती नाहीये. पण सध्या वृषभ राशीतनं राहूचं भ्रमण सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी अविचाराने किंवा कुठेतरी अर्ध्या माहितीच्या किंवा कुठेतरी स्वतःचीच फसवणूक करून घेतल्यासारखे उतावीळ निर्णय घेतले जाऊ शकतात. त्याबद्दल स्वतःला प्रोटेक्ट करायला हवं. नवमात शनी, शुक्र, बुध यांची युती आहे. हा मोठा राजयोग आहे आणि तो खूप गोष्टी प्रोटेक्ट करणारा आहे, की अनेक गोष्टींमध्ये जरी संकट आली, तरी बऱ्याच गोष्टी तुम्ही निभावून न्याल. तो सरळ मार्गी कामांमध्ये निश्चितपणे यश देईल. थोडे पेशंटली तुम्ही जी कामं कराल, संयमाने कामं कराल, त्यामध्ये निश्चित तुम्हाला यश देईल. पण तिथेच गुरु आहे. जर वाव मिळाला बेकायदेशीर कार्य करायला, तर पटकन तशी कार्य करायला धावण्याचं मनामध्ये येईल. मग ती अगदी पोलिसाला दिलेली ट्रॅफिक पोलिसाला दिलेली लाच असो किंवा इतर काही असो, ते टाळावं. सगळं बाहेर येऊ शकतं हे लक्षात घ्या. शक्यतो बेकायदेशीर कारवायांमध्ये स्वतःला या काळात गुंतवून घेऊ नका. कधीच घेऊ नये, पण या काळात फार सावधगिरी बाळगावी. मिथुन रास, सगळ्यात महत्वाची रास. मिथुन रास किंवा मिथुन लग्न असलेल्यांसाठी ही अमावास्या अष्टम स्थानात होणार आहे. तुमचा राशी स्वामी बुध वक्री आहे. सगळ्यात जास्ती काळजी घ्यावी लागणारी ही रास आहे सध्या. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य डोळ्यामध्ये तेल घालून जपावं लागणार आहे. याचा अर्थ टेन्शन घ्यायचं अशातला भाग नाहीये. पण आपल्याच उतावीळपणामुळे, आपल्याच अविचारीपणामुळे किंवा अतिविचारीपणामुळे संकट ओढवून घेतली असं करू नका. उगीच गूढ किंवा बेसलेस विचार, कशात काही नाही, काहीतरी तर्क फुकाचे लावायचे आणि विचार करत बसायचं. अशा पद्धतीने स्वतःलाच जीवाला घोर लावून घेऊ नका. जोवर समोर कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन नसेल, तोवर फारसा विचार करत बसू नका. मुख्य म्हणजे पाय आणि पोट जपा. त्या रिलेटेड व्याधी उफाळून येण्याची शक्यता आहे. क्वचित त्वचाविकारही संभवतात. बेकायदेशीर कामे तर टाळायलाच हवीत इन एनी केस. साहसी आर्थिक निर्णय, विशेषतः आर्थिकदृष्ट्या काही साहसिक निर्णय, विशेषतः स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट जिथे येतील, मग ते शेअरमध्ये इन्व्हेस्ट करणं असो किंवा कुठेतरी अनसिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट असो, असे निर्णय शक्यतो पुढे ढकला, घेऊ नका आता. स्वतःच्या वाहनाने किंवा शक्य असेल तर कुठल्याही प्रायव्हेट वाहनाने मोठे कठीण प्रवास करू नका. ते कदाचित त्रासदायक किंवा त्यातून काही पुढे आजारपण वगैरे उद्भवण्याची शक्यता आहे. एकच सल्ला तुम्हाला द्यायचा झाला तर हे 15 दिवस मग 11 फेब्रुवारीच्या अमावास्येनंतरचे 15 दिवस किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर आधीचेही 15 दिवस फक्त गरजेच्या जबाबदाऱ्या पार पडा. बाकी पूर्ण घरात बसून राहा, झोपा काढल्यात तरी चालतील. जास्ती त्रास, ताणतणाव घेऊ नका मनावर, जास्ती विचार करत बसू नका. प्रत्यक्ष गोष्टी घडतील तेव्हा विचार करा. स्वतःहून संकट ओढवायला जाऊ नका. कर्क रास आणि कर्क लग्न असणाऱ्या व्यक्तींसाठी आधीच सप्तम स्थानातनं शनीचं कंटक शनीचं भ्रमण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अमावास्या सुद्धा सप्तम स्थानामध्ये होणार आहे. लग्नेश तुमचा त्यामध्ये इन्क्लुडेड असेल, त्यामुळे तुम्हाला काळजी घेणं हे जास्ती गरजेचं आहे. आरोग्याच्या आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा.
पण मुख्य म्हणजे सप्तम स्थान हे सध्या ओव्हरलोडेड आणि टेन्शन खाली चाललेलं असल्यामुळे जवळचे नातेसंबंध जे असतात, की अगदी घनिष्ठ नातेसंबंध आणि अर्थातच आपला जोडीदार, त्यांच्याशी असणारे नातेसंबंध जपा. चुकीचे शब्द मोठं दुःख निर्माण करू शकतात, विशेषतः तुमच्याकडनं आलेले. एखादं चुकीचं कम्युनिकेशन मोठं अननेसेसरीली ट्रबल क्रिएट करू शकतं किंवा लॅक ऑफ कम्युनिकेशन, की बाहेर कुठेतरी गेलोय, घरी निरोपच दिला नाही, आलो नाही 6 तास आणि मग घरचे चिंता करत बसले, इतक्या छोट्या लेव्हलपासून मोठ्या लेव्हलपर्यंत. त्यामुळे कम्युनिकेशनशी संबंधित, संवादाशी संबंधित गोष्टी जपायला हव्यात, ज्याचा निगेटिव्ह परिणाम आपल्या नातेसंबंधांवर होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तुमच्या जोडीदाराला कदाचित काही टेन्शन त्याच्या लाईफमध्ये येण्याची शक्यता आहे, आयुष्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या पोटाशी संबंधित, पायाशी संबंधित, त्वचेशी संबंधित किंवा श्वसनाशी संबंधित काही त्रास उद्भवू शकतात. जोडीदारावर अनपेक्षित खर्च करण्याची पाळी येऊ शकते. आर्थिक आणि व्यावसायिक निर्णय मात्र धडाक्यात घेतले जातील आणि तुमच्या दशमस्थानात सध्या मंगळाचं भ्रमण चालू आहे. त्यामुळे ओव्हरऑलच तुम्ही जरी कुठले निर्णय घेतले, तरी ते रेटून देण्याची आणि नीट प्रकारे एक्झिक्यूट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. ते नीट मार्गी लावाल. काहीतरी करत, धडपड करत तुम्ही ते नीट मार्गी लावाल. कुठल्याही प्रकारचे व्यवहार किंवा बोलणी जर सुरू असतील, तर ती फायनल 21 फेब्रुवारी नंतर करावीत. मुख्य म्हणजे समोरच्याचे बोलणे, समोरून आलेले प्रपोजल हे दोन-दोनदा तपासून घ्या. अन्यथा लबाडीने किंवा चुकीच्या माहितीमुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे तुमची. याच्याबद्दल तुम्ही काळजी घ्यायला हवी. कोर्टातील किंवा त्या प्रकारचे इतर कुठलेही वादविवाद मागे लागू शकतात. सामंजस्य बाळगा, की प्रवासात चाललेलो आहे, छोटा-मोठा कुठेतरी अपघात झाला, मग उगाचच शब्दाला शब्द वाढला किंवा हाणामारी करायची पाळी आली आणि मग ते प्रकरण पोलिसामध्ये गेलं, कायदेशीर कारवाई झाली. असल्या सगळ्या फंदामध्ये पडू नका. त्रास तुम्हालाच होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. सिंह लग्न किंवा सिंह चंद्राच्या दृष्टीने महत्वाची म्हणजे ही षष्ठ स्थानातील अमावास्या आहे. आत्तापर्यंत पाहिलेल्या राशींमध्ये सिंह राशीला ही अमावास्या बरीच काही पार्श्वभूमीवर बरीच चांगली जाण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे नोकरी आणि बाह्य जगातील घडामोडींच्या दृष्टीने चांगली फळं अनुभवायला येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी एखादा बदल अनुभवायला येऊ शकतो किंवा अचानक तुमची टीम बदलली, सहकारी बदलले असा प्रसंग उद्भवू शकतो. बोलणी सुरू जर असतील एखाद्या नव्या नोकरी संबंधी काही इंटरव्ह्यू लाईन्ड अप असतील, तर त्या संधींचा पॉझिटिव्हली विचार करा. नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. चालू असलेल्या नोकरीमध्ये किंवा कामामध्ये जबाबदारीचं काम अंगावर पडू शकतं, पण ते नीट निभावून देण्याची निश्चितपणे क्षमता तुमच्यामध्ये ग्रहस्थिती निर्माण करणार आहे. त्यामुळे भरपूर एक्झिक्युशन पॉवर तुमच्यामध्ये येईल. मातुल घराण्यामध्ये म्हणजे आईच्या माहेरच्या घराण्यामध्ये काही त्रास किंवा आजारपण उद्भवण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे शत्रूंचा किंवा विरोधकांचा जोर वाढेल. त्यात आणखीन बोलून शत्रू निर्माण करू नका. खाजवून खरूच काढणं किंवा शब्दाने शत्रुत्व निर्माण करणं जे म्हणतो आपण ते तुमच्याबद्दल सध्या अनुभवायला येण्याची शक्यता या काळामध्ये आहे का? तर काळजी घ्यावी. सामाजिक ताणतणाव, सोशल टेन्शन्स पासून जरा दूर राहा. कुठेतरी काहीतरी चाललंय, कुठे किंवा इतर काही संप आहे, बंद आहे, मोर्चे आहेत, घरी बसा, बाहेर पडू नका. सगळ्यात महत्वाचा सल्ला म्हणजे मित्रांचं सांगणं आंधळेपणाने ऐकू नका. कदाचित ते अंगाशी येऊ शकतं किंवा ते चुकीच्या बेसलेस माहितीवर तुमच्याकडनं निर्णय घेतला जाऊ शकतो आणि तुमचीच फसगत होऊ शकते. कोर्ट कचेऱ्या किंवा पोलिसी कारवाया मागे लागतील असं काहीही करू नका. ती सगळ्यात जास्त शक्यता 12 राशींमध्ये तुमच्याबद्दल आहे. काळजी घ्या. लोन वगैरे घ्यायचं जर काही चालू असेल, मग ते होम लोन असो किंवा इतर, तर ते निर्णय 21 फेब्रुवारी नंतर घ्या. तोपर्यंत घेऊ नका. कदाचित काही चुकीच्या इन्फॉर्मेशनवर किंवा चुकीच्या अॅनालिसिसवर तुमच्याकडनं ते घेतलं जाईल. तर 21 फेब्रुवारी नंतर ते निर्णय घ्या. कन्या रास किंवा कन्या लग्नाबद्दल जर विचार करायचा झाला, तर पंचम स्थानामध्ये अमावास्या आहे. अर्थातच वक्री बुध हा जसा मिथुनेला त्रासदायक आहे, तसाच कन्येलाही राशीस्वामी असल्यामुळे त्रासदायक आहे. त्यामुळे मिथुने ही पीडित रास आहे. संततीबद्दल आरोग्याच्या चिंता किंवा इतर चिंता उद्भवू शकतात किंवा संततीवर खर्च करण्याचे प्रसंग उद्भवू शकतात. सगळ्यात महत्वाची म्हणजे कन्या प्रधान व्यक्ती ज्या गर्भवती असतील स्त्रिया, त्यांनी दगदग टाळा. अति टेन्शन घेऊ नका. फार मोठं काय होईल अशातला भाग नाही. ग्रहस्थिती ही फक्त गोष्टी सिग्नल करत असते. ग्रह डायरेक्ट परिणाम करत नाहीत. ते आपल्या कर्मामुळे घडत असतात. त्यामुळे एकदा ग्रहस्थिती काय परिणाम दर्शवेल हे कळलं, की आपल्याला त्यानुसार उपाययोजना करता येतात. आता एकदा कळलेलं आहे आपल्याला, की आपल्याला कदाचित थोडासा त्रास होऊ शकतो. म्हणजे ग्रहस्थिती तशी कंड्युसिव्ह आहे. तर त्यामुळे आपण त्याला काउंटर ॲक्शन घेतली तर आपल्याला प्रोटेक्ट करता येतो. सध्या थंडी आहे. थंडीचा काळ आहे म्हटल्यानंतर आपण स्वेटर घालून आपल्याला प्रोटेक्ट करतो. तसंच हे असतं, की आपण गर्भवती आहोत आणि थोडंसं आपल्याला कदाचित काही ताणतणाव निर्माण करणारी परिस्थिती उफाळून येऊ शकते. मग आपणच त्याला प्रोत्साहन द्यायचं नाही. अशी परिस्थिती आपणच ओढवून घ्यायचं नाही.
शांत बसा घरात, आराम करा, जास्ती काही अतिचिंता करू नका, अतिविचार करू नका आणि आपण आणि आपलं स्वास्थ्य याची काळजी घ्या. भरपूर गोष्टी सुरळीत होऊ शकतात. विद्यार्थी वर्ग जो असेल कन्या लग्नाचा किंवा राशीचा, त्यांचं कदाचित अभ्यासातून लक्ष भटकू शकतं काही काळ. जर या काळामध्ये एखादी महत्त्वाची परीक्षा असेल, तर नवं काही करायला जाण्यापेक्षा जे ऑलरेडी आधी तुम्ही अभ्यासलं आहे, ते अधिक पक्कं करा घोटून. ते तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितपणे फायद्याचे होईल. प्रेमाच्या नात्यांमध्ये किंवा भांडणांमध्ये कदाचित काही ताणतणाव प्रेमाच्या नात्यांमध्ये काही भांडणं उद्भवू शकतात, ताणतणाव उद्भवू शकतात. काही अनपेक्षित आर्थिक लाभ संभवण्याचा योग आहे, पण जिथे स्पेक्युलेशन आहे, रिस्क आहे, अशा ठिकाणी मात्र निर्णय जपून घेण्याची गरज आहे. अदरवाईज कुठे काही अडलं असेल, एखाद्या कुठे काहीतरी देणं आहे वगैरे, तर ते कदाचित सुटण्याची ह्या काळामध्ये शक्यता आहे. नंतर तूळ लग्न किंवा तूळ चंद्र ज्यांचं आहे त्यांच्यासाठी चतुर्थामध्ये ही अमावास्या होणार आहे. ते तुमचं गृहस्थान, आत्मशांतीचं स्थान आहे आणि तूळ लग्नाला रवी हा चांगला नसतो. अर्थातच अमावास्या ही त्रासदायक ठरू शकते मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने. सगळ्यात महत्त्वाची काळजी तूळ प्रधान व्यक्तीने घ्यायची ती म्हणजे तुमची जर काही घरगुती त्रासदायक प्रकरणं सुरू असतील, तर त्यामध्ये मित्र किंवा मातुल घराणं म्हणजे आईच्या माहेरचे नातलग यांना सहभागी करून घेऊ नका. ते उगाचच ते आगीत तेल ओतण्यासारखं प्रकरण होत जाईल आणि सल्ले चुकीचे मिळतील. वास्तूत किंवा वास्तू संबंधित काही अनपेक्षित बदल घडू शकतात. घर किंवा वाहनावर काही अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरीच्या जर संधी काही डोळ्यासमोर असतील, तर त्यांचा मात्र सकारात्मक विचार करा. नोकरी, डिपार्टमेंट किंवा एखाद्या असाइनमेंटमध्ये अनपेक्षित बदल संभवतो, पण तो तुम्हाला निश्चितपणे चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करता येईल. आईचं आरोग्य मुख्य म्हणजे जपा. तिच्या श्वसन संस्थेशी संबंधित किंवा त्वचा, पाय, पोट या अवयवांशी संबंधित काही त्रास अनुभवायला तिला येऊ शकतात, तर तिची काळजी घ्यायला हवी. घरात आणि जोडीदाराशी कलह होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. छोटं कारण पुरतं आणि इगो इश्यूज होतात. त्यामुळे पॉवर गेम्स टाळा. सामंजस्याचं धोरण बाळगा. तुम्हालाच ते फायद्याचं होणार आहे, नाहीतर तुमचं मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता दाट आहे. वृश्चिक रास किंवा वृश्चिक लग्न असलेल्या व्यक्तींना जबाबदाऱ्या अंगावर येणार आहेत. एखाद्या नवीन कार्यामध्ये हात घातला जाऊ शकतो किंवा तसं नवीन कार्य करावंच लागू शकतं आणि ते नीट पार पाडता येईल. त्यामुळे निश्चिंत राहा. अचानक प्रवासाचे योग संभवतात, पण प्रवासामध्ये सतर्क राहणं गरजेचं आहे. तंटे किंवा त्रास उद्भवू शकतात. चोरीची किंवा एखादा छोटासा घातपात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, तर काळजी घ्यायला हवी. लेखक, विद्यार्थी किंवा तृतीय स्थानाशी संबंधित कार्य करणारे व्यक्ती, मग कम्युनिकेशन इंडस्ट्री असो, इंटरनेटशी संबंधित काम करणारे व्यक्ती असो, लॉजिस्टिक्सशी संबंधित, भाषेशी संबंधित काम करणारे व्यक्ती असो, ब्रॉडकास्टिंग मीडियामधल्या व्यक्ती असो, त्यांच्यासाठी उत्तम काळ आहे. काही नव्या संधी समोर येतील. काही नवे बदल समोर येतील जे दीर्घकालीन फायद्याचे ठरतील. धाडसी किंवा साहसी कृती करण्याचा किंवा एखाद्या गोष्टीला लोकांकडून विरोध होतोय, तरी त्या विरोधाच्या विरोधात ठाम निर्णय घेण्याचा प्रसंग समोर येऊ शकतो आणि तो तुम्ही निश्चितपणे निभावू शकाल. सिंह राशी राशीला ही अमावास्या काही बाबतीत निश्चितपणे पोषक होती. त्याहीपेक्षा तुमच्या राशीला ती अधिक पोषक आहे. भावंडांशी मात्र संबंध जपा. कारण त्यांच्या आरोग्याशी किंवा त्यांच्याशी असलेल्या तुमच्या संबंधांबद्दल काही चिंता उद्भवू शकतात या काळामध्ये. ऑफिशियल कम्युनिकेशन सतर्कपणे करा. एखादा चुकीचा शब्द, चुकीचा ईमेल, चुकीचा करस्पॉन्डन्स त्रास देऊ शकतो. सोशल मीडियावर सावध राहा. नको त्या फंदात पडूच नका. धनुरास किंवा लग्न असणाऱ्यांसाठी अमावास्या ही 7:30 असताना सुरू आहे. अर्थातच धनस्थानात होणारी ती अमावास्या आहे. ती कौटुंबिक चिंता वाढवू शकते. कुटुंबामध्ये वादविवादाचा एखादा प्रसंग येऊ शकतो. सध्या कुठलीही कठीण परिस्थिती ही संयमानच हाताळता येईल. मूळ बंधनं न पाळणारी रास आहे धनु. अर्थातच इतर ग्रहस्थितीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पण संयम म्हटलं की बंधन आलं आणि तो काही तुमचा ट्रेट नाही, नेचर नाही. त्यामुळे संयम बाळगणं हे सध्याच्या काळात तरी तुम्हाला गरजेचं आहे. सगळे प्रसंग तुम्ही संयमाने निभावून नेऊ शकतात, जे त्रासाचे असतील ते. बाहेरील भटकंती कमी करून घरातील अडचणींवर काम करण्याचा हा काळ आहे. घरात डागडुजी करण्याचा काळ आहे. नातेसंबंध, आर्थिक बाजू आणि इतर सगळ्याच बाबींवर बाबी लक्षात घेता. एखादा आर्थिक लाभ किंवा एखादी अनपेक्षित मदत मात्र मिळण्यासाठी हा 15 दिवसाचा, 30 दिवसांचा काळ मात्र चांगला आहे. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग उद्भवू शकतात. मुख्य म्हणजे समोरच्या व्यक्तीने बोललेल्या शब्दांवर जाऊ नका. त्यामागची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. बरेचसे वादविवाद निवळतील. पण नुसतं शब्दांवर जर तुम्ही गेलात तर कदाचित तुमचा गैरसमजाच्या आधारे तुमच्याकडनं काही चुकीचं पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे. स्वतःचे डोळे जपा. वाणीवर ताबा ठेवा. खोटे बोलू नका.
लोन घेण्याचा किंवा नोकरी बदलण्याचा निर्णय हा शक्यतो 22 फेब्रुवारी नंतर पुढे ढकला. मुख्य म्हणजे तेलाने डोक्याला किंवा तळव्याला मसाज करा. तुम्ही थंड प्रदेशात राहत असाल तर गरम तेल वापरा, तिळाचं तेल वगैरे. तुम्ही गरम प्रदेशात राहत असाल तर खोबरेल तेल वगैरे तुम्हाला चालेल. मकर रास किंवा मकर लग्न प्रधान व्यक्तींचा विचार करता अ, लग्नस्थानामध्येच अमावास्या आहे, 7.5 जोरदार सुरू आहे. शनीचा मधलं 2.5 वर्षांचं भ्रमण सुरू आहे. संयम आणि प्रयत्नपूर्वक इतरांचाही विचार करणं हा तुमच्यासाठी मंत्र आहे, की प्रत्येक गोष्टीत संयमी धोरण बाळगायचं, जो तुमच्यात बाय नेचर असतं आणि इतरांचाही विचार करणं हे मात्र गरजेचं आहे. हे 2 मंत्र जर तुम्ही पाळलेत, तर तुम्हाला हा काळ चांगल्या प्रकारे निघून जाईल. अचानक आरोग्यावर काही खर्च उद्भवू शकतात किंवा स्वतःसाठी काही अ, करणं गरजेचंच आहे, पर्याय नाहीये, अशा पद्धतीच्या गोष्टींवर खर्च उद्भवू शकतो. पाय, पोट आणि श्वसन संस्था, मुख्यतः श्वसन संस्था जपा. सध्या कोरोना प्रकरण सुरू आहे. कोरोनाचा श्वसन संस्थेशी जवळचा संबंध आहे. घाबरून जायचं नाही. प्रोटेक्टिव्हली आपण पावलं उचलायची, त्याची काळजी घ्या. कानाचं दुखणं उद्भवू शकतं, त्याची काळजी घ्या. मातुल घराण्यातील नातलगासोबत किंवा आपल्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी वादविवाद संभवतात, काळजी घ्यायला हवी. वैवाहिक नात्यातील कुठलाही निर्णय हा पुराव्याअभावी घेऊ नका आणि विचार पूर्ण न करता निष्कर्षापर्यंत येण्याची घाई करू नका. अतिचिंता टाळा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण रिपेंटन्स म्हणतो किंवा नॉस्टॅल्जिया म्हणतो, अशी भूतकाळाची खंत किंवा भूतकाळातल्या गोष्टी वारंवार डोक्यामध्ये आणत राहायच्या, त्याच्यावरच विचार करत राहायचं, हे टाळा. थोडंसं प्रेझेंटमध्ये जगायला शिका आणि भविष्याबद्दल पण हे होईल, ते होईल का वगैरे ह्याही चिंतांनी जीवाला घोर लावून घेऊ नका. एक प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणं, ज्याला माइंडफुलनेस म्हणतो, त्याच्या टेक्निक्स थोड्याशा सध्या तुम्ही एकंदरीतच शिकून घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे त्यावर हे करा. फार ज्यावेळेला त्रास होईल त्यावेळेला एकच गोष्ट करायचं, शांत बसायचं, दीर्घ श्वसन सुरू करायचं आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आणि त्या मोमेंटपासून पुढचं गाणं सुरू करायचं. जास्ती विचारच करायचा नाही. आधी जे डोक्यात येतं, ते थोडंसं तुम्हाला करावं लागेल. वैचारिक ध्यान कुठून तरी शिका. नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला सांगेन कसं करतात आणि ते शिकून घ्या. धनुराशीलाही सांगितलं त्याप्रमाणे तुम्हालाही सांगतोय, की तुम्हाला विशेष गरज आहे त्याची, कारण तुम्ही तसेही शनीप्रधान आहात. डोक्याला आणि तळव्यांना दररोज तेलाने मसाज करणं स्वतःच स्वतः करा. उगाच घरात कोणाला तरी काम करायला सांगू नका. तुमची 7:30 चालू आहे, कष्ट तुम्ही घ्यायचे. तुम्ही तुमच्याच डोक्याला किंवा तेलाला स्वतःचा मसाज करा दररोज. तुम्हाला खूप फायद्याचं ठरेल, विशेषतः रात्री झोपायच्या आधी. कुंभरास प्रधान किंवा कुंभलग्न प्रधान व्यक्तींना ही अमावास्या व्ययस्थानामध्ये होत आहे. अर्थात तुमचीही 7:30 सुरू आहेच. अचानक खर्च उद्भवतील. पाय जपा मुख्य म्हणजे, पोटही जपा. भावंडाला पीडा संभवते किंवा त्याच्याशी वादविवादाचा किंवा थोडासा विरोधाचा प्रसंग उद्भवू शकतो. परदेश गमन अडून ज्यांचं राहिलं आहे, त्यांच्यासाठी मात्र मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. दूरच्या प्रवासाची एखादी संधी येऊ शकते. मात्र कुठल्याही प्रवासात कागदोपत्रांच्या बाबतीत आणि एकंदरीतच फार सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. चोरीपासून स्वतःला सावध ठेवणं गरजेचं आहे. बेकायदेशीर कामं टाळायचीच. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही चिंता अननेसेसरीली येऊ शकतात, की कशात काही नाही, झाले, तयारी केली, अभ्यास केलाय, पण उगाच दडपण घेतलं गेलंय. तर जरा शांत राहा. अभ्यास केलाय त्याच्यावर विश्वास ठेवा. कष्टांना फळ देणारा काळ तुम्हाला सुरू आहे आणि त्यागाला फळ देणारा काळ चालू आहे. त्यामुळे जिथे-जिथे लाईफमध्ये एखादी गोष्ट कॉम्प्रोमाईज करून एखादी गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न केलेले असतील, तर त्या कॉम्प्रोमाईज तुमच्या फळाला येईल एवढं निश्चित. लोन घेण्याचे निर्णय घेताना घेऊ नका अशातला भाग नाही, पण खूप सारासार विचार करा. डोईजड होण्याची शक्यता आहे लोन, तर डोईजड होणारं लोन घेऊ नका. थोडंसं जरा विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्हालाही जोडीदाराशी तंटे किंवा काही काळ सोबत शारीरिक किंवा मानसिक दुराव्याचा प्रसंग अनुभवायला येऊ शकतो. तर त्या दृष्टीने थोडं सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आता मीन रास. मीन राशीला लाभस्थानात ग्रहण इथे चुकून शब्द लिहिलाय. अमावास्या होत आहे. अ, जोडीदाराने दिलेल्या किंवा आपण आधी न मानलेल्या, की जोडीदाराने एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला सल्ला दिलेला आहे, पण त्या सल्ल्यावर आपण त्यावेळेला तो धुडकावून लावलाय. त्याच्यावर फेरविचार करायला लागू शकतो. इतर कुटुंबियांच्या बाबतीत विचार करता एखादा घरगुती निर्णय भरपूर कलहानंतर तुम्हाला स्वतःला फिरवावा लागण्याची शक्यता आहे. पण तो अल्टिमेटली फायद्याचा ठरेल हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठलाही कौटुंबिक निर्णय की जिथे तो सगळ्यांनी युनॅनिमसली पास केलेला नाहीये, तुम्ही विरुद्ध घरातले इतर असा संघर्ष आहे, त्या गोष्टींवर जरा थोडंसं रिव्हिजिट करा. कदाचित तुमची मतं बदलतील. काही मोठे खर्च केल्यानंतर काही फायदे होणारी परिस्थिती सध्या सुरू आहे. पण अर्थातच खर्च करताना जरा विचारपूर्वक करा. अ, व्यावसायिक गुंतवणूक करण्याचा अचानक प्रसंग येऊ शकतो. करायला हरकत नाहीये, पण विचारपूर्वक करा.
संततीचं आरोग्य मात्र जपावं लागेल. जसं कन्या लग्नाला पंचम स्थानामध्ये ही ग्रहस्थिती होती, तसं मीन लग्नाला पंचम स्थानावर जोरदार प्रभाव टाकणारी ही ग्रहस्थिती आहे. त्यामुळे कन्या लग्नाला म्हटल्याप्रमाणेच मीन लग्न किंवा मीन चंद्र असणाऱ्या गर्भवती स्त्रियांनी दगदग टाळा, उगाच प्रवास करू नका, शांतपणे आराम करा, सगळ्या गोष्टी नीट होतील. समोर असलेल्या नोकरीच्या संधीचा आवर्जून विचार करा. एखाद्या नोकरीमध्ये अचानक एखादं काहीतरी चांगलं घडण्याची शक्यता आहे. नोकरीचं प्रपोजल समोरून चांगलं येण्याची शक्यता आहे. आवर्जून विचार करायला हरकत नाही. ही एक बेसिक थीम लाईन मी प्रत्येक रास आणि लग्नाला सांगितली. थोडंसं आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या. मुद्दाम भाराभार 100 गोष्टी देण्यापेक्षा जे महत्त्वाचे की जे होण्याची शक्यता जास्ती आहे असे मुद्दे मी इथे मांडलेले आहेत. कारण ते कमी मुद्दे असले की ते लक्षात राहतात आणि मग आपल्याला योग्य त्यावेळेला आठवून आपल्याला इम्प्लिमेंट चांगल्या प्रकारे करता येतात. अर्थात हा काळाचा अॅनालिसिस आपण इथे मांडलेला आहे, हे लक्षात घ्यावं. काळ एखाद्या गोष्टीला अनुकूल असेल, एखादी गोष्ट ट्रिगर करणारा असेल, याचा अर्थ प्रत्येक वेळेला ती घटना घडेलच अशातला भाग नाही. पण बेफिकीर राहिलो, तर बेमालूमपणे आपल्याकडनं त्या काळाला पोषक असणारी घटना घडवली जाण्यासारखी कृती घडते. म्हणून बेफिकीर न राहता सजगतेने कार्य करा. सांगितलेल्या मुद्द्यांवर विचार करा. अ, बाकी सगळ्यांना ही षडग्रही चांगली जावी. त्यातून नवं काहीतरी, चांगलं काहीतरी आयुष्यात घडावं हीच भगवंताचरणी प्रार्थना आहे. सगळ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि नवनवीन व्हिडिओ घेऊन मी यापुढे येईन. तुम्हाला माझे व्हिडिओ जर पसंत पडत असतील, तर आवर्जून माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओजना लाईक करा, कमेंट्स द्या, सबस्क्राईब करा चॅनल आणि मला नवीन-नवीन विषय सुचवा जेणेकरून मलाही तुमच्या आवडीचे विषय घेऊन तुमच्यापुढे येता येईल. तेव्हा नवीन व्हिडिओ येईपर्यंत नमस्कार आणि हॅपी न्यू इयर.